नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. सर्वप्रथम मी गिरीश पळसकर, तुझा बटू शौर्य पळसकर याचा वडील, आपलं सर्वांचं मनपूर्वक आलेल्या नातेवाईकांचं आणि मित्रपरिवाराचं हार्दिक आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित केलं. मुख्य म्हणजे मी राहायला बँगलोरला असतो, गेली 20 वर्ष झाली. आणि मौंज जेव्हा आम्ही ठरवली, तर मी आणि माझी पत्नी सौभाग्यवती गौरी आम्ही विवंचनेत होतो की मौंज म्हणजे हा आम्हाला माहिती आहे की जवळपास आपल्याकडे मिनी मॅरेज हा सोहळा संबोधतात. तर एवढा सोहळा कसा करायचा, कसा पार होईल. पण हे सगळं करत असताना माझी मिसेस पाटणकर इव्हेंट्स या संस्थेला शी केम अक्रॉस, आणि आम्ही त्यांच्याशी पहिले सुरुवातीला फोनवर, म्हणजे मोस्टली आम्ही सर्व फोनवर बोलत होतो. रमेश पाटणकर सर, संजना मॅडम, प्राची मॅडम, आणि या सगळ्यांशी फोनवरून बोलणं होतं. पण मनात एक ती धाकधूक होती शेवटी, की आपल्याला माहित नाहीये की आपण या टीमशी कधी भेटलेलो नाहीये, प्रत्यक्ष सगळं फोनवर बोलणं होत आहे. आणि मग ते कोटेशन किंवा काय काय इव्हेंट्स असतात, तर ते एक इमॅजिनेशन करून आम्ही एक नेहमी बोलत राहायचो. पण मनात नेहमी धाकधूक असायची, कसं होईल, काय होईल. परंतु आज कार्यक्रम झाला आहे. अत्यंत उत्तम पद्धतीने पाटणकर इव्हेंट्सने हा सगळा कार्यक्रम अगदी मॅक्रो लेवलला जाऊन प्रत्येक गोष्टीचं खूप अभ्यास करून त्यांची पूर्ण मेहनत आज फळाला आली, असं मला म्हणताना ते खूप छान वाटतंय. आणि जेवढे नातेवाईक आले प्रत्येकाला हा सोहळा हा म्हणजे मुंज तर आहेच आहे. उपनयन संस्कार नेहमी आपण बघत असतो, बऱ्याचशे इव्हेंट्स बघितलेले आहेत. पण आजचा रामायण ही थीम ठेवून हा जो सोहळा झाला आहे, अत्यंत वेगळ्या पद्धतीने झाला आहे. प्रत्यक्ष रामदास स्वामींची त्याला उपदेश आणि सूचना की मुंज झाल्यानंतर काय करावं लागतं बटूने, हे सांगताना म्हणजे हे बटूला प्रत्येक आयडिया क्लिअर झालेल्या आहेत की मुंज म्हणजे नेमकं काय. आणि बटू सोबतच आलेले पाहुण्यांचे सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आणि छानसे त्यांचे कटआउट्स आणि सुविचार, खूप मजा आणली कार्यक्रमाला. पूर्ण अर्थपूर्ण असा इव्हेंट झालेला आहे. तर मी नक्की प्रत्येक जण जे कोणी येणार आहे, ज्यांच्याकडे मौंजीचे विधी असतील, तर मी हायली आय रिकमेंड पाटणकर इव्हेंट्स. आणि मी पुन्हा एकदा रमेश पाटणकर सर, संजना मॅडम, दीपक सर, प्राची मॅडम यांचे मनापासून आज मी माझ्या वतीने, माझ्या सौभाग्य वतीने आणि माझ्या बटूच्या वतीने पूर्ण पळसकर परिवारातर्फे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.